संगमनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत एमडी मादक पदार्थ तस्करी प्रकरणी एका तरुणाला अटक करत मोठी कारवाई केली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिष सुनीलदत्त मेहरे वय 28 राहणार नाशिक हा फॉर्च्युनर गाडी क्रमांक MH15 FF 9630 मधून एमडी ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी संगमनेरमध्ये येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर तसंच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथकानं सापळा रचून आरोपीला पकडलाय। तपासात आरोपीच्या ताब्यातून 103 ग्रॅम एमडी ड्रग्ज किंमत 3,09,000 तसंच गुन्ह्यात वापरलेली 40 लाख किमतीची फॉर्च्युनर गाडी असा एकूण 43,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी NDPS कायदा कलम 8 क 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पगारे यांच्याकडे आहे। कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर तसंच शहर पोलिसांच्या पथकाचा सहभाग होता। या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे की एक आशिष मेहरे नावाचा इसम हा एमडी पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तसेच पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करून सदर गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई केली असता सुनील मेहर याच्या ताब्यामध्ये 103 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला। त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे NDPS ऍक्ट कलम 8 क आणि 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच या गुन्ह्यात 3,09,000 रुपये किमतीचा एमडी तसेच सदर आरोपीची फॉर्च्युनर कार ही जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हा PSI पगारे हे करीत आहेत। या अनुषंगाने अधिक पुढील तपास सुरू आहे।